3 लाखाचं मैदान आणि कोरेगाव हिंद केसरीचं मैदान, या तिन्ही मैदानात एक साम्य आहे. एक साम्य आहे शंभू. जसं सांगितलं तिन्ही मैदानात साम्य. काय सांगाल? कर्जत झालं, शहापूर झालं आणि आज कोरेगाव. कोरेगाव जे हिंद केसरी मैदान आहे, 82 वर्षाची परंपरा आहे आणि खरोखर ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन बैलगाडा शर्यतीचं केलं होतं. खरोखर या मैदानाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होते आणि या मैदानाला सर्वांची आवर्जून त्याची तारीख पडण्याची वाट बघत असतात की कधी कोरेगावचं मैदान पडेल. तर हिंद केसरी मैदान आहे, खूप वर्षापासून मी या मैदानामध्ये आलेलो आहे. याच फाटीवर, जुन्या फाट्याजवळ होत्या तेव्हा माझा सोन्या हा बैल पळायचा टिटवी. आणि आज खरोखर योगायोग असा जुळून आला. पैरा कुठलाच नव्हता. पैरा केला होता मी रायबा, पण रायबा आजारी असल्याने रायबाला कॅन्सल केलं झालं आणि मग कुठला नंदी टाकायचा तर मेहरबान टाकायचा. माझी स्वतःचीच संकल्पना आहे टाकणं, कारण का बैल पळाला तरच तुम्ही साध्य करू शकता. तर मला तेवढं माझ्या स्वतः अनुभव, मला हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही, पण मला माहिती माझा नंदी पळाल तरच मी 1 नंबर करणार. पण मी त्याच्यासाठी मेहरबान केला आणि आज अतिशय छान अशा रीतीने गाडी पळाली आणि 1 नंबर झाला. अतिशय आज सोन्याहून चांगलं झालंय. पण पैऱ्याकडे काय येतो, ज्यावेळेस मेहरबान तुम्ही ठरवलं असेल की पैरा करायचा, तर मेहरबान अलीकडचा बघितलं तर बैल पळलेला नव्हता अलीकडच्या अड्ड्यात. तर ही रिस्क हिंद केसरीला घेण्याचं कारण काय? सँडी भाऊ, काय ना, आपण शर्यती बघत असतो, काय चाललंय काय नाही, कुठला बैल किती पळतो किंवा काय पळतो. तर माझं असं मत असतं ना, या रोजच्या नंबरामधल्या बैलांना आणण्यापेक्षा जी उजेडत नाही बैलांना त्या बैलांमध्ये नंबर करा. अतिशय आनंद होईल तुम्हाला. ही रोज बैल एकच नंबर करतात, आपण रोज शंभू एकच नंबर करतो. पण ज्या बैलांनी नंबर नसतील केला ना, मेहरबानी नंबर केलेत, पण हिंद केसरी नंबर करणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज तो बैल घेऊन मी नंबर केला. काल सकाळी 12-1 वाजता पैरा झाला आणि एका शब्दावर बिचाऱ्यानी मी स्वतः फोन केला होता. कमीपणा नाही आहे, माझा नंदी जरी नंबरात पळाला असला पण गाडी पळाली पाहिजे आणि गुलाल प्राप्त झाला पाहिजे. त्याच्यासाठी मी लगेच त्याला फोन केला, तर कानाशेटने एका शब्दावर बिचाऱ्यानी हो बोलला की चला मला हाकलू. तर तरी त्यांनी एकदा कन्फर्म करण्यासाठी मला फोन केला, शेट नक्की ना? बोला नक्की, 1000%. त्यांनी लगेच बैल भरला. आपण बैल भरला, रात्री 9 वाजता घरी बैल आलाय. कारण काय, मागच्या 2 मैदानाचे मोठे यश, त्याच्यानंतर एखाद्या मालकाचा कॉल येणार आणि आता बैलगाड्याची परिस्थिती पाहताय की खरंच आहे का, पायरा होतोय का, पळस्तवर विश्वास नाही, तर ती भीती होतीच का त्यांना? आता कसं आहे सँडी भाऊ, आपण प्रत्येक वेळा जर बोललो तर लोकांना राग येतो. पण मोठं एवढं मैदान आहे, सगळ्यांचे पहिलेच पैरे झालेले. मला कोणाचाही फोन आला नाही. जे आपले छोटे गाढा मालक आहे त्यांचे बरेच जणांचे फोन आले की दादा आपण पळू, पण एवढं हिंद केसरीचं मैदान आहे, त्या मैदानामध्ये मला चांगलाच बैल टाकून नंबर करणं आहे. कारण की ही संधी कोणाच्या नशिबात पुन्हा येत नाही, पुन्हा येत नसते. त्याच्यासाठी आज मी तो ज्यांचे मला फोन आलेत याच्या पुढच्या मैदानामध्ये त्यांना मी बैल देईन. पण अचानक असं समोर एखादा पायरा नसणं आणि आपण म्हणू की विश्वासातला, एकमेकाच्या मैत्रीतला पायरा जुळवणं आणि एवढं मोठं यश हिंद केसरी होणं, म्हणजे आपण ज्याच्यासाठी बैल घेतो ह्या पूर्ण किताबासाठी हे सगळं शक्य झालं. एकमेकांचा विश्वास महत्त्वाचा आहे बैलांना. आज सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगतो की स्वतःचं नियोजन साध्य झाल्यावर आपण स्वतःला शाबासकी पहिले देतो. कारण का मी पैरा झाल्यानंतर हरीला फोन केला की चालेल का, हरी बोलतो चालेल, अक्षय बोलतो चालेल. आणि खरोखर एकदम मनाभावाने जर पैरे केले ना सँडी भाऊ, तर 100% तुम्हाला यश प्राप्त होतं. आणि बघा, बैलगाडी क्षेत्र हे असं आहे की तुम्ही काचकूच करून जर पैरे करतील, तुम्ही जर मन नसताना पण पैरा देतील तर गुलाल प्राप्त न होत, एकच नंबर नाहीच होणार. कारण का संगनमत जुळलं पाहिजे, एकामेकाच्या मालकाची ती बैल तशी पळाली पाहिजेत, त्या बैलांची त्यांचं जे हाईट असेल ती सेम पाहिजे. आता यंग तरुण पिढीला सँडी भाऊ या गोष्टीचा माहीत नाही आहे की बऱ्याचशा मित्रांना ही गोष्ट माहीत नाही की बैल पळाला पाहिजे. 1 नंबराचा बैल असेल त्याच्यामध्ये पळायची इच्छा असते, पण मला त्यांना माझं सांगणं आहे की आपलाही नंदी तेवढाच पळाला पाहिजे. आपला नंदी जर वर मान करून पळत असेल, त्याचा खाली मान वरून करून बैल पळत असेल, गाडी कधी पळणार नाही. आज दोन्ही एक जोत्याची बैल, खाली मान घालून पळणारी बैल आहेत, त्याच्यामुळे साध्य झालं. ह्याच्या अगोदर कधी पळाली ही जोड? बिनजोडला पळाली होती उसाटण्याला. त्याचा अनुभव 100% कामाला पडला की प्रयोग शेवटी असल्या मैदानात माझ्या डोक्यातच होतं सँडी भाऊ ही गाडी पळवायची 100% घाटावरती. कारण का गाडीला त्या दिवशी एवढा घॅस लागला होता बिनजोडला की गाडीची हाऊस नव्हती झाली की
की केवढे पळू म्हणून काय. त्याच्यामुळे आज ही गाडी पळवणं खूप गरजेचं होतं.